श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2023 मधील सर्व सरळ सेवा भरतीसाठी TCS व IBPSने आत्तापर्यंत घेतलेले सर्व इम्पॉर्टंट प्रश्न जे येऊ शकतात व जे आलेले आहेत असे सर्व इम्पॉर्टंट टॉप 100 आपण क्वेश्चन या ठिकाणी घेत आहोत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व प्रश्न या ठिकाणी आपण रिव्हिजन करूया. विद्यार्थी मित्रांनो बघा, 2022 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील क्वेश्चन पाहूया. क्रमांक 2 पहा, पहिली बुलेट ट्रेन कोणत्या शहरांना जोडणार आहे? तर मुंबई ते अहमदाबाद या 2 शहरांना जोडणार आहे. भारतातील 50वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर धनंजय चंद्रचूड हे भारताचे 50वे सरन्यायाधीश आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे पहा, 8 नोव्हेंबर 2022 रोजी सेवानिवृत्त झालेले न्यायमूर्ती उदय उमेश ललित हे 49वे सरन्यायाधीश होते. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, 49वे सरन्यायाधीश कोण होते असाही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 49वे सरन्यायाधीश हे उदय उमेश ललित होते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि 50वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर धनंजय चंद्रचूड आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा व्हिडिओ योग्य वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. प्रश्न क्रमांक 4 पहा, राज्य महामंडळ बस प्रवासामध्ये महिलांना तिकीट दरामध्ये किती टक्के सूट देण्यात आलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, महिलांना सध्या ST महामंडळाने 50% सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे त्यांचं तिकीट हे 50%च त्यांना सूट आहे. हाफ तिकीट थोडक्यात म्हटलं जातं. आणि बघा, प्रश्न क्रमांक 5 पहा, या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर रमेश बैस हे सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पहा, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या ठिकाणी रमेश बैस यांची नियुक्ती या पदावर करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा की रमेश बैस हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत, हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा, महिला IPL 2023चा किताब कोणी जिंकलेला आहे? तर मुंबई इंडियन्सने महिला IPL 2023 किताब जिंकलेला आहे. आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी कोणती आहे? तर अमरावती ही आंध्र प्रदेश या राज्याची नवीन राजधानी आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व PYQ क्वेश्चन आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जे PYQ क्वेश्चन आहेत ते पण घेतलेले आहेत आणि जे येऊ शकतात असे इतरही GKचे सुद्धा क्वेश्चन घेतलेले आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा, भारतामध्ये 12 चित्ते कोणत्या देशातून आलेले आहेत? विद्यार्थी मित्रांनो, अगदी ट्रेंडिंगचा हा पॉईंट आहे, टॉप ट्रेंडिंगचा पॉईंट आहे. दक्षिण आफ्रिकेमधून भारताने 12 चित्ते आणलेले होते. G20 बैठकीचे या वर्षाचे घोषवाक्य काय आहे? तर वसुधैव कुटुंबम हे G20 या बैठकीचे सध्याचे घोषवाक्य आहे. G20 आयोजित कुठे करण्यात आलेले असं विचारलं तर दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले आहे. हा पण पॉईंट लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न क्रमांक 10 पहा, नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर रवींद्रनाथ टागोर यांनी नोबेल पारितोषिक त्यांनी पहिल्यांदा मिळवलेलं आहे. कधी? तर 1913 मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्न MCQ ऑलरेडी आलेले आहेत कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये, हे पण महत्त्वाचं आहे. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर जिनेव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. स्थापना विचारली तुम्हाला कधी झाली? तर 1 जानेवारी 1995 रोजी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झालेली आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 12, पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणी जिंकली? तर प्रतीक्षा बागाडी ह्या सांगलीच्या आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कल्याणच्या वैष्णवी पाटील यांचा पराभव त्यांनी केलेला आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. बघा, पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणी जिंकली? तर प्रतीक्षा बागाडी यांनी जिंकलेली. त्यांचं ते कुठलीला आहेत असं विचारलं तर सांगलीतले आहे त्या. कल्याणच्या वैष्णवी पाटील यांचा पराभव करून केलेला आहे, हे पण महत्त्वाचं आहे. 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरांमध्ये पार पडले? 96वे मराठी साहित्य संमेलन कुठं पार पडलेलं आहे? वर्धामध्ये. 95वं विचारलं तर कुठं? तर उदगीरमध्ये. 94वं कुठं? तर नाशिकमध्ये. हे सर्व पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न क्रमांक 14 पहा, लवलीना बोरगोहेन कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ह्या बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहेत, या ठिकाणी पाहून घ्या तुम्ही.
महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन 2023मध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोण कार्यरत आहेत? तर मनुकुमार श्रीवास्तव हे महाराष्ट्र राज्याचे सचिव म्हणून कार्य करत आहेत. प्रश्न क्रमांक 16 पहा. मूळ RRR हा चित्रपट कोणत्या प्रादेशिक भाषेतील आहे? तेलुगू या भाषेतील आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. प्रश्न क्रमांक 17 पहा. 2023मध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारत या देशाकडे आहे. सध्याचे विश्वचषक पाहतच असाल, सर्व स्टेडियम हे भारतातले आहे, ह्याच्यावर तुम्हाला लक्षात आलेलंच असेल. मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण कोणत्या देशामध्ये स्थित आहे? तर सौदी अरेबिया या ठिकाणी आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे. प्रश्न क्रमांक 19 पहा. सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे? तर महाराष्ट्राचा क्रमांक हा 5वा आहे. मित्रांनो, या ठिकाणी एक पॉईंट लक्षात ठेवा. सर्वात जास्त वनक्षेत्र असलेलं राज्य कोणतं आहे? मध्य प्रदेश, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश, त्याच्यानंतर काय छत्तीसगड, त्याच्यानंतर ओडिसा आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र. महाराष्ट्राचा वनक्षेत्राच्या बाबतीत 5वा क्रमांक आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि सर्वात जास्त वनक्षेत्र कुठे विचारलं तर मध्य प्रदेशमध्ये आहे, हे पण महत्त्वाचं लक्षात ठेवा. G20 शिखर परिषद भारतातील कोणत्या होणार आहे? तर नवी दिल्लीमध्ये होणार आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे. 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने कोणते वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? तर मिलेट इयर म्हणजेच काय, बाजरीचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तर 2024 हे वर्ष उंट वर्षीय वर्ष असं म्हणून त्यांनी घोषित करण्यात आलेलं आहे. हे पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 22 पहा. नाबार्डचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे. नाबार्डचं फुल फॉर्म विचारला तर नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. नाबार्ड बघा या ठिकाणी NABARD, नाबार्ड, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या गीताला महाराष्ट्र राज्य गीताचा दर्जा देण्यात आलेला आहे? तर जय जय महाराष्ट्र माझा या गीताला महाराष्ट्र राज्य गीताचा दर्जा देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 24 पहा. 26 जानेवारी 2023साठी कोणत्या देशाला मुख्य अतिथी म्हणून बोलवले? इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांना मुख्य अतिथी म्हणून बोलवण्यात आलेलं होतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 25 पहा. राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 14 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 26 पहा. महाराष्ट्र राज्यातील प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग कुठून कुठपर्यंत असणार? तर नागपूर गोवा द्रुतगती मार्ग हा 761 किलोमीटर लांबीचा 6 पदरी द्रुतगती मार्ग आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे नागपूर गोवा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 27 पहा. भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले आहे? तर महर्षी डॉक्टर धोंडो केशव कर्वे यांनी पहिले महिला विद्यापीठ स्थापन केलेलं आहे. कधी केलेलं आहे त्याची स्थापना? तर 1916 रोजी स्थापना केलेली आहे. हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 28 पहा. पुरुष हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशाने जिंकले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, जर्मनीने जिंकलेला आहे. आणि उपविजेता कोण आहे असं विचारलं तर बेल्जियम आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 29 पहा. पुरुष हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला होता? तर बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम आणि कलिंगा स्टेडियम ओडिसा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी स्टेडियम आहे हे लक्षात ठेवा. देशातनं या ठिकाणी स्टेडियम आहे, हे तुम्ही हा पॉईंट लक्षात ठेवा. पुरुष हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या स्टेडियमवरती आयोजित करण्यात आलेला होता? हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 30 पहा. 2023मध्ये इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच काय IPLची कितवी आवृत्ती सुरू झालेली आहे? तो 16वी आवृत्ती सुरू झालेली आहे IPLची. पहिला सामना कोणासोबत होता? तर CSK वर्सेस GT म्हणजेच चेन्नई सुपर किंग्स वर्सेस गुजरात टायटन्स, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 31 पहा. 2023मध्ये वुमेन्स इंडियन
प्रीमियर लीगचे कितवी आवृत्ती झालेली आहे? पहिली आवृत्ती झालेली आहे. विजेता कोण होता? मुंबई इंडियन्स. उपविजेता कोण होता? दिल्ली कॅपिटल्स. म्हणजे सामना कोणामध्ये झालेला होता? मुंबई इंडियन्स वर्सेस दिल्ली कॅपिटल्स असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 32 पहा. भारतामध्ये सध्या नवीन चालू केलेल्या रेल्वेचे नाव काय आहे? तर वंदे भारत एक्सप्रेस ही नवीन सुरू केलेली रेल्वे आहे. फिफा विश्वचषक 2022चा विजेता संघ कोणता आहे? तर अर्जेंटिना. तिसरे चषक उपविजेता फ्रान्स आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. विश्वचषक कोणी जिंकला फिफाचा? अर्जेंटिनाने. आणि उपविजेता कोण आहे? त्याच्यामध्ये फ्रान्स आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 34 पहा. महाराष्ट्र दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर 1 मेला साजरा केला जातो, हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 35 पहा. भारताचे पहिले गृहमंत्री कोण आहेत? तर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री आहेत. वर्तमानमध्ये कोण आहेत असं विचारलं तर अमित शहा हे भारताचे गृहमंत्री आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 36 पहा. ऑपरेशन सरद हवा हे ऑपरेशन कोणातर्फे राबवले जाते? तर भारतीय सीमा सुरक्षातर्फे ऑपरेशन सरद हवा हे ऑपरेशन राबवले जात आहे. याची स्थापना कधी विचारली तर 1 डिसेंबर 1965 रोजी झालेली आहे भारतीय सीमा सुरक्षा दलाची. सध्याचे महासंचालक कोण आहे? तर सुजय लाल थाओसेन हे सध्याचे महासंचालक आहेत, हे पण तुम्ही माहिती पाहिजे. 2023च्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथे झालेल्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळालेला आहे? तर उत्तराखंडला पहिला क्रमांक मिळाला आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे. प्रश्न क्रमांक 38 पहा. नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे? तर कर्तव्यपथ हे नाव ठेवण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 39 पहा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा या गीतास कोणत्या राज्याचे राज्यगीत म्हणून जाहीर केलेलं आहे? तर महाराष्ट्र हे राज्याचं राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे. या गीताचं लेखक विचारलं तर राजा निळकंठ बडे हे लेखक आहेत. याचे जर गायक जर कोणी म्हटलेलं आहे तर हे गाणं शाहीर साबळे यांनी म्हटलेलं आहे. प्रश्न क्रमांक 40 पहा. 2022 विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना कोणत्या संघामध्ये झाला? तर अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स. स्थान कुठे झाला हा? तर कतार या ठिकाणी झालेला आहे. आणि विजयी कोण ठरलेला आहे? याच्यामध्ये अर्जेंटिना हा देश विजयी ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 41 पहा. महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सन 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 42 पहा. रुद्राक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर नेमबाजी या संबंधित आहेत. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण त्यांनी पदक जिंकलेलं आहे, हे पण लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 43 पहा. महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस कधी असतो? तर 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 44 पहा. अग्निशामक नळकांड्यांमध्ये कोणता वायू वापरला जातो? तर कार्बन डायऑक्साईड हा अग्निशामक नळकांड्यांमध्ये हा वायू वापरला जातो. प्रश्न क्रमांक 45 पहा. 28 फेब्रुवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि कोणाच्या स्मरणार्थ विचारलं तर सी.व्ही. रमन यांच्या स्मरणार्थ हा 28 फेब्रुवारी दिवस हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 46 पहा. द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती म्हणून कार्यरत आहेत? तर या 15व्या राष्ट्रपती म्हणून कार्यरत आहेत. प्रश्न क्रमांक 47 पहा. समृद्धी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जातो? तर नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर आणि ठाणे या 10 जिल्ह्यांमधून समृद्धी महामार्ग जातो, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 48 पहा. उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतरण करून कोणते नवीन नाव देण्यात आले? तर धाराशिव हे नाव देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 49 पहा. औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतरण करून कोणते नाव देण्यात आले?
तर छत्रपती संभाजीनगर असं नाव देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 50 पहा. H3N8 या विषाणूमुळे कोणत्या प्रकारचा आजार होतो? तर बर्ड फ्लू हा H3N8मुळे आजार होतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 51 पहा. महाराष्ट्र राज्याचा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कुठे तयार होणार आहे? तर रांजणगाव पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर तयार होणार आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे. प्रश्न क्रमांक 52 पहा. महाराष्ट्र राज्यामध्ये जेल पर्यटन कोणत्या जेलपासून सुरू करण्यात आले आहे? तर पुणेपासून करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 54 पहा. जेलमधील कैद्यांसाठी जिव्हाळा योजना कोणत्या राज्यात सुरू केलेली आहे? तर महाराष्ट्र या राज्यामध्ये जेलमधील कैद्यांसाठी जिव्हाळा योजना सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 55 पहा. भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? तर शक्तिकांत दास हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर आहेत. महत्त्वाचा पॉईंट आहे. वेळोवेळी हा प्रश्न बऱ्याच एक्झामला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 56 पहा. सन 2023मध्ये महिला T20 क्रिकेट विश्वचषक कोणी जिंकलेला आहे? तर ऑस्ट्रेलिया हा विजेता आहे. ही 8वी आवृत्ती आहे. आयोजित उपविजेता दक्षिण आफ्रिका, म्हणजेच आयोजित कोणी केलेलं होतं? दक्षिण आफ्रिकेने. आणि उपविजेता सुद्धा कोण आहे? दक्षिण आफ्रिका आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 57 पहा. प्रश्न क्रमांक 57 पहा. मानवाधिकार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 10 डिसेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 58 पहा. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर NK सिंग हे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 59 पहा. ओपेक ही संस्था कशा संदर्भात काम करते? तर खनिज तेलाच्या संदर्भात ही संस्था काम करते. ओपेकचा फुल फॉर्म जर विचारला तर ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 60 पहा. 22व्या फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेतील गोल्डन बूट अवॉर्ड कोणाला मिळाला? तर केलियन म्बाप्पे यांना मिळालेला आहे. फ्रेंच व्यावसायिक फुटबॉल आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 61 पहा. हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली संपूर्ण स्वदेशी स्वरूपातील कोविड-19 लस कोणती आहे? तर कोवॅक्सिन ही संपूर्ण स्वदेशी भारतातील बायोटेक कंपनीने तयार केलेली लस आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 62 पहा. 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर पॅरिस या ठिकाणी होणार आहे. हे पण महत्त्वपूर्ण आहे. प्रश्न क्रमांक 63 पहा. 2020 साली म्हणजे 2020 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी झाली आहे? तर टोकियो या ठिकाणी झालेली आहे. 2024ची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार असं विचारलं तर पॅरिसमध्ये. 2026ची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार? अमेरिकेमध्ये. 2032 सालची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहे? तर ऑस्ट्रेलिया या ठिकाणी होणार आहे. तर माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिलेलं आहे? तर झारखंड या राज्याच्या पहिल्या राज्यपाल होत्या आणि सध्याच्या त्या 9व्या राज्यपाल आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, झारखंड या राज्याच्या त्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत आणि झारखंड राज्याचे एकूण कितव्या राज्यपाल आहेत? त्या 9व्या राज्यपाल होत्या. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. झारखंड राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल, परंतु त्या एकूण राज्यपालाचा नंबर क्रमांक किती होता? तर 9वा क्रमांक होता राज्यपाल होण्याचा. प्रश्न क्रमांक 65 पहा. महाराष्ट्रात पहिल्या महिला SRPF गटाचे ठिकाण कोठे आहे? तर काटोल, नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 66 पहा. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये रायझिंग डे ध्वज प्रदान दिवस केव्हा असतो? तर 2 जानेवारी असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 67 पहा. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक असे कोणते चित्र आहे? तर हाताचा पंजा आहे. प्रश्न क्रमांक 68. दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करणे कामी
विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती आहे? तर NIA आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी त्याचं फुल फॉर्म आहे. त्यालाच मराठीमध्ये काय म्हटलं जातं? राष्ट्रीय तपास यंत्रणा. प्रश्न क्रमांक 69 पहा. भारत व चीन दरम्यान आंतरराष्ट्रीय सीमारेषेचे नाव काय आहे? तर मॅकमोहन लाईन हे भारत आणि चीनच्या दरम्यानची लाईन आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 70 पहा. आफ्रिकेतून भारतात आणलेले चित्ते हे कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आलेले आहे? तर कुनो राष्ट्रीय उद्यान जे मध्य प्रदेशमध्ये स्थित आहे, या ठिकाणी हे 12 चित्ते ठेवण्यात आलेले आहे. या ठिकाणी त्याचा फोटोग्राफ पाहून घ्या. प्रश्न क्रमांक 71 पहा. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीच्या रूपात आपल्याला समानतेचा संदेश देणारा रामानुजाचार्याचा यांचा पुतळा कोठे आहे? तर हैदराबाद, तेलंगणा या ठिकाणी आहे. 216 फूट उंच हा पुतळा आहे. प्रश्न क्रमांक 72 पहा. हॉकी विश्वचषक स्पर्धा 2023 या कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आल्या? तर ओडिशा ही 15वी आवृत्ती आहे. विजेता जर्मनी आहे, उपविजेता बेल्जियम आहे. प्रश्न क्रमांक 73 पहा. सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर ज्युपिटर म्हणजेच काय बृहस्पती हा सर्वात मोठा ग्रह जो सूर्यकुलातील आहे. सर्वात छोटा विचारला तर मर्क्युरी म्हणजेच बुध हा सूर्यकुलातील सर्वात लहान ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 74 पहा. प्रश्न क्रमांक 74 पहा. महाराष्ट्र लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची एकूण संख्या किती आहे? तर 48 लोकसभा सदस्य असतात आणि 19 राज्यसभा सदस्य निवडले जातात. विद्यार्थी मित्रांनो, अगदी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत हे सर्व. कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये विचारलेले आहेत आणि जे विचारलेले आहेत ते पण आणि जे येऊ शकतात असे सर्व प्रश्न या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 75 पहा. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? तर 1862 रोजी झाली. मुख्य न्यायाधीश कोण आहेत? SV गंगापूरवाला आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 76 पहा. कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 77 पहा. अंदमान बेट समूहातील ज्वालामुखी निर्मित बेट कोणते आहे? तर बॅरेल आयलँड हे ज्वालामुखी निर्मित बेट आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 78 पहा. महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू कोणते आहे? तर निळा मोरमल हे आहे, हे तुम्हाला महत्त्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 79 पहा. GST सेवा करारशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे? तर संविधानातील 101वी घटना दुरुस्ती कायदा हा GSTचा आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 80 पहा. कोणती सोशल मीडिया कंपनी इलॉन मस्क यांनी विकत घेतलेली आहे? तर ट्विटर ही इलॉन मस्क यांनी विकत. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? तर 28 डिसेंबर 1885 रोजी झाली. प्रश्न क्रमांक 82 पहा. काळा घोडा उत्सव कोणत्या शहरांमध्ये साजरा केला जातो? तर मुंबईमध्ये साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 83 पहा. जागतिक महिला दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 8 मार्चला साजरा करण्यात येतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 84 पहा. भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर कुमार सेन. वर्तमानमध्ये कोण आहेत असं विचारलं तर राजीव कुमार आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 85 पहा. भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आलेली होती? 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 86 पहा. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. प्रश्न क्रमांक 87 पहा. ईशान्य भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर लोकटक सरोवर जे मणिपूर या ठिकाणी स्थित आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 89 पहा. 2023 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेले आहे? तर बाजरीचे वर्ष म्हणजेच हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 2024 हे उंटांचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 90 पहा. आंतरराष्ट्रीय महिला T20ची बैठक कोणत्या ठिकाणी संपन्न झालेली आहे? तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ही बैठक संपन्न झालेली आहे. अंधांचा T20 विश्वचषक कोणत्या देशाने जिंकलेला आहे? तर भारत या देशाने जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 90 पहा.
आंतरराष्ट्रीय महिला 20ची बैठक कोणत्या ठिकाणी संपन्न झालेली आहे? तर छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 92 पहा. गरुडा शक्ती हा सराव भारताचा कोणत्या देशासोबत आहे? तर इंडोनेशिया या देशासोबत आहे. प्रश्न क्रमांक 93 पहा. बहरीन ग्रँड प्रिक्स 2023 स्पर्धा कोणत्या खेळाडूंनी जिंकलेली आहे? मॅक्स वर्स्टेप. 94 पहा. आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर भारताचा क्रमांक यामध्ये 42 आहे. प्रश्न क्रमांक 95 पहा. महिला प्रीमियर लीगमध्ये सर्वात महागडी महिला खेळाडू कोणती ठरली आहे? स्मृती मंदना 3.4 कोटी आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, हे पण तुम्हाला ती टीम लक्षात ठेवायची आहे. प्रश्न क्रमांक 96 पहा. लडाख केंद्रशासित प्रदेशाचे नवीन उपराज्यपाल कोण बनले आहेत? तर बी.डी. मिश्रा आहेत. प्रश्न क्रमांक 97 पहा. COP28 हवामान शिखर परिषद 2023 आयोजन कोठे झालेले आहे? तर UAE मध्ये झालेले आहे. प्रश्न क्रमांक 98 पहा. भारताने 2025 पर्यंत किती टक्के पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य ठेवले आहे? तर 20% इथेनॉल मिळवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 99. भारताचे दुसऱ्या क्रमांकाचे CDS म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर अनिल चव्हाण यांची नियुक्ती झालेली आहे, हे लक्षात ठेवा. भारताचे पहिले CDS कोण असं विचारलेलं असेल तर बिपिन रावत हे भारताचे पहिले CDS आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 100 पहा. समान नागरी संहिता याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये उल्लेख केलेला आहे? तर कलम 44 मध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे काही टॉप 100 जे क्वेश्चन आहेत हे सर्व आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ योग्य वाटत असेल तर लाईक करा. जर हा व्हिडिओ योग्य वाटत असेल तर तुम्ही शेअर करा. त्याचप्रमाणे या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये जर तुम्हाला टेलिग्रामची लिंक देण्यात आलेली आहे, त्याचप्रमाणे कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा देण्यात आलेलं आहे. टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू.